सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं जबरी चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील आरोपीला 24 तासात अटक करून 1,37,000चा मुद्देमाल हस्तगत। 29 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी यांची आई इंदुमती साठे या रात्रीच्या वेळी घराच्या पोर्चमध्ये झोपल्या असता कोणीतरी अज्ञात इसमानं मध्यरात्री त्यांचं तोंड दाबून घातक हत्यारानं गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली 10 ग्रॅम वजनाची पोत जबरदस्तीनं काढून जबरी चोरी केली होती। त्यावरून सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम महिलेचे जबरदस्तीनं काढून घेतलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी सराफ बाजार इथं जात असून तो सध्या सिद्धेश्वर मंदिर विष्णू घाटजवळ पासपोर्ट ऑफिस गेटच्या बाजूला थांबलेला असल्याचं कळालं। त्या अनुषंगानं पथकानं त्या परिसरात जाऊन त्या इसमाचा शोध घेतला। तो पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागला। पथकानं त्याला शिताफीनं ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी केली असता शकील उदाशा भोसले वय 20 राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं निष्पन्न झालं। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोलाकार मणी आणि सोन्याची 2 जोड कर्णफुलं मिळून आली। त्यानं संबंधित गुन्हा केल्याचं कबूल केलं। 3 महिन्यापूर्वी बेलाटी मंगळवेढा सोलापूर हायवे लगत असलेल्या एका घरात तो मध्यरात्री त्याचा साथीदार पक्षा काळे आणि त्याचे 2 मित्र असे मिळून घरात घुसून घरातील लोकांना घातक हत्यारानं मारहाण करून 2 महिलांच्या अंगावरील सोन्याची कर्णफुलं जबरदस्तीनं काढून घेतल्याचं कबूल केलं। अशा प्रकारे त्याच्याकडून 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, जावेद जमादार, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, काशीनाथ वागे, आबा साळवे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले, चालक बाळू काळे आणि सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी बजावली। सोलापूर शहर आयुक्तालयातील सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीत शिंदे साठे वस्ती या ठिकाणी यातील फिर्यादी इंदुमती साठे वय 75 वर्षे ह्या रात्रीच्या वेळी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेल्या असताना पहाटे साधारण 4-4:30च्या आसपास 2 अनोळखी इसमांनी त्या ठिकाणी येऊन प्रथमतः पोर्चमधील बल्ब काढून अंधार केला आणि त्यानंतर नमूद फिर्यादी महिलेचं तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील काही दागिने असे काढून घेतले। त्या दरम्यान काही धारदार वस्तूने धारदार हत्याराने त्यांच्या गालावरती वार केल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आम्ही गुन्हे शाखेच्या टीम तयार करून त्या गुन्ह्यामध्ये तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांच्या द्वारे आरोपीबाबत माहिती प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये 2 इसम घटनास्थळापासून काही अंतरावरती संशयास्पद रीतीत फिरत असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। ते पूर्ण तांत्रिक तपासाचा ट्रॅक केला असता सदरचे आरोपी हे रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली। तसेच त्यामधील एक आरोपी हा गुन्ह्यातील सोनं विकण्यासाठी काही बाजारामध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास आम्ही API धायगुडे आणि त्यांचे पथक यांनी त्यास ट्रॅक करून पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याला ताब्यात घेतलं। नमूद आरोपीस ताब्यात घेतलं असता त्याच्या अंगझडतीमध्ये या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जे आहेत ते मिळून आलेले आहेत।